देखील डबल केलं आणि डबल झाल्यानंतर तुम्हाला फुकट झाल्यासारखं झालं. ते एकाकडनं घेतलं जास्त आणि उगाच दिल्यासारखं दाखवलं. आणि असं छोटे छोटे उद्योजक आज बंद पडल्यात. मागधारक बघा कुलूप घालून रडा लागलेत. ती मागधारक व्यक्ती छोटा उद्योग करणारा आज रडा लागल्यात. लाईट बिल त्यांना पुरवडत नाही आहे, लाईट बिल फुकट देत नाही आहे सरकार. असं सगळं द्यायला गेलं तर आमचं कर्नाटक राज्य विकतील आणि एक 2 वर्ष त्यांनी राहिलं तर हे सगळं खोटं आहे. तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आता काय सांगायला लागल्यात, तुम्ही कुणाला मतं घालता ते कळतंय म्हणा त्यांना. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना अशीच लिहिल्यात वय. त्यासने कळत असलं तर हे निवडणुका करायचं कशाला. तुम्ही कुणाला घालता ते गुप्त मतदान असतंय, ते कुणालाही कळत नाहीये. हे आधी लक्षात घ्या. कोण चांगलं काम करायला लागलंय ते आधी विचार करा. कारण 50% महिला पुरुषांच्या बरोबर तुम्ही मतदार आहात. आता सांगायला लागलं ते गॅरंटी कार्ड द्यायला लागलं. निवडणुकीत निवडून आलं, प्रधानमंत्री झालं तर आम्ही 1 लाख रुपये देतो है ना वर्षाला. दिलं का नाही कार्ड? त्याच्यावर सही आहे ते बघा. एक दोघांचं, एक राहुल गांधीचं एक खरगेचं आहे. ते कवा मिळणार म्हणे तुम्हाला? देशाचा प्रधानमंत्री राहुल गांधी झाला तर. ते काय होत नाही तुम्हाला, काय 1 लाख रुपये मिळणार नाही. का होत नाही म्हणून एवढं धाडशीनं मी सांगायला लागलोय तुम्हाला. एक प्रधानमंत्री व्हायला 273 करेक्ट आहे ना, 273 खासदार निवडून यायला पाहिजे एकाच पक्षाचा. मगच तो प्रधानमंत्री होणार. तर काँग्रेसवाला उभा केलात किती? 230. मग त्याने 73 कुठनं येणार? कुठनं हे प्रधानमंत्री होणार? कुठनं तुम्हाला 1 लाख रुपये येणार? ते काय होत नाही, ते काय तुम्हाला येत नाही. म्हणून मी एक तुम्हाला सांगतो की 2000 दिलं, मला पण आनंद झाला. परंतु कुठनं काढलं? शेतकऱ्यांचं 4000 रुपये घेतलं परत. तुमच्या मुलांचं शिक्षणाचं 1-1 लाख रुपये परत घेतलं आणि तुम्हाला 2000 द्यायचं आशा दाखवलं. करंट लाईट बिल फ्री म्हणून सांगितलं तर लाईट बिल डबल केलं. हे सगळं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. स्टॅम्प पेपर आता तुम्हाला माहित आहे की 20 रुपयाचा स्टॅम्प पेपर 100 रुपये केलं आणि 100 रुपयाचं 500 रुपये केलं. मग कुणाकडनं पैसे घ्यायला लागलात सांगा? तुमचंच पैसे आहे ना. महाग करायचं, तुमच्याकडनं घ्यायचं आणि तुम्हाला 2000 देतो म्हणायचं. एक 100 लोक असलं तर त्यात एक 20 लोकांना आलं, उरल्याला 80 लोकांना दिलंच नाही. बंद केलं नाही. परंतु मोदीजी सरकार आणि प्रधानमंत्री मोदी 3ऱ्यांदा प्रधानमंत्री होणं फार गरजेचं आहे. म्हणून अण्णा आणून पोहोचवतो आम्ही दोघं नवरा बायको, मी राज्यातून त्यांनी केंद्रातून. परंतु हे हलसिद्धनाथचं देखील तुमच्या डोळ्यासमोरच प्रगती आहे. आणि हलसिद्धनाथामध्ये आता बघा, हलसिद्धनाथ कारखान्यामध्ये 2000 मुलांना आम्ही भरती करून घेतलं, नोकरी दिलं. आमच्या जोल्ले ग्रुपमध्ये 2000 मुलांना आम्ही भरती करून घेतलं. 4000 मुलांना आम्ही नोकरी दिलं का नाही? 4000 मुलांचं उद्योग आम्ही दिलं का नाही? हे राजकारण नसताना देखील सदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप आहे. आणि तुम्हाला माहित आहे, परवा आम्ही फॅक्टरीवरती सभासदांचे इथं पण आलं असतील. किती मुलांना आलंय? किती? 22. हेच माहित नाही तुम्हाला काय? 28 मुलांना. मी आता ह्याला गेलतो कुठं, नांगनूरला. आमचा अविनाश होता. 1030 मुलांना आलंय म्हटलं. मला शॉकच झालं. नांगनूर मध्ये एवढं कसं 1000 सभासद आहेत. म्हणजे बघा, करण्याचं जिद्द असलं तर कसं काय काय काम करू शकतोय. 1000 सभासद आहेत खरं. 1030 स्कॉलरशिप त्यांनी 2-2000 मिळणार आहेत महिन्याला. तुम्ही आम्हाला मतदान करा. थोडी लोक केली, थोडी आमची कट्टर आहेत ती काय केली नाही. तुम्ही काय करायला नाही असं मला माहित आहे. हा, थोडी लोक केली. इलेक्शनच्या आधी सांगितलं सगळ्याच नाही देतो. इलेक्शन झाल्यावर घरच्या प्रमुख महिलेला मात्र आलं का नाही कायदा. आणि त्याला पण एवढं मोठं लिस्ट होतं ते कागदपत्र द्यायला. म्हणजे देतो म्हटल्यावर द्यायला पाहिजे होतं सगळ्यांना. आम्ही म्हणाल, मला पण आनंद झाला बाबा सगळ्यांनी 2-2000 मिळत आहे, मिळू देत म्हणून. परंतु इलेक्शन झाल्यावर लगेच तोंड उलट झालं. घरातले कोण प्रमुख व्यक्ती आहे तिला एवढंच येणार. मग कोण असणार आहे घरात? 2 सुना 1 सासू असले तर सासूला एवढंच आलं. मग सुना काय ते मांजर मारलंय.
सासूला आलं की सुना फुगून बसल्या, तुला येतात की तुझं तू कर काम, मी कशाला करू. नाहीतर नवऱ्याला सांगणार चल इथनं बाहेर पडूया, वेगळं राहूया, त्यावेळेला घरची प्रमुख मी होतो, मला पण येत आहे, असं होत आहे. आणि सांगितलं ते सांगितलं, खोटं बोललं, एकटीलाच सासूला दिलं, दिलं ते दिलं. सगळ्या सासवांना पण अजून यायला नाही, अजून यायला नाही तर यायला नाही. त्या सासूला येणार पण 1-3 महिने आलं, 6 महिने आलं नाही. आता मात्र निवडणुका आल्यात, आता 2 महिन्याचं एकदमच तुमच्या खात्यात घातलं. मला माहित आहे सगळं. लगेच बाबा आणि काय सांगितलं, आम्हाला मतदान केला नाही तर 2000 बंद होतंय. ते बंद होणारच आहे आणि ते काय कायम स्वरूपात पुढे चालणार नाही आहे. ते कुठनं द्या लागलं तेवढंच मी तुम्हाला सांगतो, मग तुम्ही निर्णय घ्या. तुम्हाला अन्याय करायला लागल्यात काँग्रेसवाला, काय मी खोटं बोलायला लागलो म्हणून तेवढं झालं. नंतर काय सांगितलं, लाईट बिल 200 युनिट फ्री देतो म्हटलं. मला पण खुश झालो मी. माझं फॅक्टरीचं लाईट बिल सगळं माफ होतंय. नंतर लाईट बिल सगळेजण हातात, बिल आल्यानंतर निवडून आल्यावर बिल आलं त्या